Directorate of Panchayat had issued a notification somewhere in 2022, 10/2/2022. म्हणजे हे केन्ना आमचें आतां इलेक्शन आसलें पळय तेन्ना जालें 2022. Notification is about revision of rates for house tax. It is residential and commercial. आणि त्याच्या भायर जे सोपो म्हणून आसता, फीज ऑन मार्केट फॉर स्पेस फॉर सोपो, तेजे पर बास्केट पर बॅग अशें तेंच्यांनी रिवायज केले रेट. म्हणजे खूब वर्सांनी हे रेट रिवायज जाले. असेंब्लीन खूब फाटी हेचेर भासाभास जाली आनी भासाभास कित्याक म्हणून जाली की कांय पंचायती अशें लेटर बरयताली आमचे कडेन फंड ना म्हणून. आनी फंड कसो क्रिएट करपाचो की हाऊस टॅक्स जे रेजिडेन्शियल आहा आनी कमर्शियल आहा हे वाडोवंक ना खूब वर्सांनी. ते जाल्ली वाडोवंक नासले, हे वाडचे जाल्यार कितले वाडचे हेचेर रेट घालून दिल्ली. नोटिफिकेशन कितें म्हणटा, रेजिडेन्शियल बिल्डींग जे आहा म्हणजे रेजिडेन्शियल हाऊस, बिल्डींग म्हणजे हाऊस, हेचेर 40 रुपीज पर स्क्वेअर मिटर म्हणजे 40 रुपया पर स्क्वेअर मिटर अशें. पर स्क्वेअर मिटर म्हणजे 80 मिटराचें घर आहा जाल्यार 40 रुपीजांनी जाले 100 मिटराचें जाल्यार 4000 जाले. आनी सेम वे कमर्शियलाक खूब पयशे जातले. हे आतां कोणें करप, कोणा कडेन कांयच पयशे ना पंचायती कडेन. आनी म्हाका दिसता कालांगूट पंचायत इज डुईंग व्हेरी वेल. आय टोल्ड द सरपंच दॅट यू आर डुईंग व्हेरी वेल एज फार एज कलेक्शन ऑफ टॅक्स. जे एक्झिस्टींग टॅक्स आहा ते यू आर डुईंग व्हेरी वेल. हे लोक तुका कोण तरी सजेशन दिता म्हणून तुमी ग्रामसभाक घालिनाका आनी वाडय नाका म्हणून. म्हणजे लोकांचेर वजन येतलें. थोडे लोक येवन थिंगा उलोवचे ना. They respect the panchayat members and they know they will do good for them. So that is the main reason that they should take the body decision first whether आमी वाडूंक सोदता वो ना. कित्याक ह्यू एन क्राय जाल्लो आहा विलेजीन. म्हाजे कडेन खूब जाण लोक येयले पर्सनली आनी मॅसेजूय घातली, फोनारूय उलयले की सर मातशें पंचायतीक सांगा टॅक्स आनीक वाडय नाका म्हणून. वी आर ऑलरेडी ओवरबर्डन विथ वेरियस टॅक्स. हे आनी इन्क्रीज जावचे ना. ओवरबर्डन विथ वेरियस टॅक्स म्हणजे कितें आहा, आयज GST फारीक करची पडटा. आयज धाकटुले तुजे रेस्टॉरंट आनी बार आहा जाल्यार तेका तुका वॅट फारीक करचें पडटा. तुका एक्सायज लायसन्स घेवंक जाय, तेजे वर्सा एवरी इयर रिन्युअल आहा. FSSI लायसन्स आहा तुका पॅग मेजर लायसन आहा, तुका वेरियस लायसन्सीस आहा. फूड एंड ड्रग्स तुजे जे लायसन्सीस आनी तेजे फी जे वाडल्या गव्हर्मेंटाच्यो ते भयंकर वाडल्या. जे कोण बिझनस करता तांकां व्हडलेशे प्रॉब्लेम ना. जे कोण मोठ्यान बिझनस करता म्हणजे नेटान बिझनस करता तांकां प्रॉब्लेम ना. प्रॉब्लेम हा आमच्या सर्वसामान्य जे लोक आहा, जे फिशरमॅन आमचे बारीक धंदो घालून बसल्या सायडीक, एक धाकटुले कॅफे घातल्या, रेस्टॉरंट घातल्या, खानावळ घातल्या, शॉप घातल्या, धाकटुले ग्रॉसरी शॉप घातल्या, तांकां प्रॉब्लेम आहा. इतली लायसनां फारीक करता म्हणसर जीव काबार आनी पयशेय काबार. म्हणजे इतली जी लायसनां आहा आनी वेरियस डिपार्टमेंट्सान वचून फारीक करूंक जाय. तेकाय सरकारान एक हे हाडपाची गरज आहा. म्हणजे हाव ईज ऑफ डुईंग बिझनस जेन्ना आमी म्हणटा ते अंडर वन रूफूच फारीक करपाची गरज आहा. आतां एक्सायजान वचत जाल्यार तुवें 5th फ्लोराचेर चडपाक जाय. म्हापशां वचून पळया तुमी 5th फ्लोर. यू हॅव टू गो and climb the 5th floor to pay a excise license. एक धपक्यान जायना तुजें, तुका 5 पावटी मारचे पडटा. तूं वचून थिंगा एप्लिकेशन कर, मागीर तुजी फायल सोदता, फायल मेळना, पिवनाक घोड्डोर तेजे वांगडा राव, फायल मेवली, मागीर ते साहेब ना म्हणून तुका वचोंक जाय, परत येवपाक जाय, आनी एकदां साहेब ना, मिटिंगेक गेला. हे सगळे जे आहा हे थिंगा जालें. मागीर FSSI लायसन पणजे वयचें पडटा, आनी कसले लायसन आनी वयचें पडटा. म्हणजे इतली जी लायसनां ही फूड एंड ड्रग्स आसूं आनी कसली आसूं, देर आर वेरियस लायसन्सीस. तेजे उपरांत तुवें GST फायल करची पडटा. तेजे उपरांत तुवें आनी कसले लायसन रिन्यू करूंक वचूंक जाय. मागीर पंचायतूय लायसन आहा, तेका आनी गार्बेज टॅक्स आहा. म्हणजे आमी लायसन्सांनी आनी हे टॅक्सांनीच गुंतलेले आहा.
आणि धंदो कमी जायत गेल्लो. तुम्ही पळया हे 2 दीस बिझनस हा ट्यूजडेसून पळया सगळे ठप्प करून सगळे थंड. सो हांव रिक्वेस्ट केल्लो हा आयज सरपंचाकांक की तुमी तुमची पंचायत मिटींग पयली घ्या आणि तुम्ही हेचेर भासाभास करात की हे ऑफिशियल गॅझेट नोटिफिकेशन जे हाडला आनी हे गॅझेटाचेरूय येयल्लें आहा 2020चो सर करपाचो वो ना. कांदोली पंचायत करिना, आरपोराय करिना, पर्राय करिना. आनी म्हाका दिसता आमी आमचे लोकलांक सांबाळपाची गरज आहा. आनी लोकल लोक रावता की आमकां खंय तरी टॅक्सांसून तुमी मुक्त करा. आनी म्हाका दिसता ह्या फुडें सरकारान हो एकूच टॅक्स करपाक जाय. हे जे वेरियस डिपार्टमेंट्सान लायसन्सिंग रिन्युअल शूड बी ऑटोमॅटीक. जे एक्सायजान तुका एकदां लायसन मेवलें तूं ऑनलायन एप्लाय कर फॉर पेमेंट ऑफ फीज एंड ऑनलायन फारीक कर. should be automatic. You don't have to go there, show your face 10 times and then your license is renewed. ते बायफर्केट करता हाऊस नंबर एज पर द लेटेस्ट नोटिफिकेशन जाल्यार तेंचे 8,000 जाले. मागीर कोणाचे कमर्शियल धाकटुले शॉप आहा, रेस्टॉरंट हा, कॅफे हा, एक 100 मिटराची जो तर कॅफे हा जाल्यार तेजे 200 रुपीज पर स्क्वेअर मिटर. 200 म्हणजे एक डायरेक्ट तेका 20,000 जाले, 20,000 जाले. 100 मिटराचे 20,000 जाले हाऊस टॅक्स. मागीर तेजे उपरांत गार्बेज टॅक्स आसता, लायट टॅक्स कितें घेता ती पंचायत. हितून खुबशे पंचायतींनी हे नोटिफिकेशन एक्सेप्ट करूंक ना. वेदर इट इज कांदोली पंचायत, कलंगूट पंचायत, आरपोरा पंचायत, आमचे पंचायत कोस्टल बेल्टाचे उलयता, वेदर इट इज अंजुना पंचायत, आसागांव पंचायत. हे नोटिफिकेशन जे गव्हर्मेंटान धाडले हे खूब पंचायतींक फायदेशीर जाले. म्हणजे जे कोणा कडेन फंड्स ना तेणी थोड्यांनी इम्प्लिमेंट केले, थोड्यांनी इम्प्लिमेंट करूंक ना. आतां हेचेर म्हाका दिसता कोण इम्प्लिमेंट जर तर करूंक सोदता तर म्हाका दिसता कोणें तरी कलंगूट पंचायतीक सांगलें की हे नोटिफिकेशन येयल्यार तुमी इम्प्लिमेंट करा. हांव सरपंचा कडेन सकाळीं आयज उलयलो की दीस नोटिफिकेशन इफ इट इज इम्प्लिमेंटेड तेणी एक कोणें तरी घातला आसतलें की हाऊस टॅक्स रिवायज करचें म्हणून, वा कितें तरी अशें करचें म्हणून फाल्यां तेंच्यांनी मिटींग आपयल्या 17th August 2025. So I spoke to Sarpanch today and I will also write to them, to the secretary, की एज इट इज आमच्या लोकांचेर खूब वजन वाडलेलें आहा. म्हणजे म्हारगाय वाडल्या, कस्टमर उणे जाल्या, रेट जी मेवताली कोणाक 900 रुपीज मेवताली रुमाक वा 1000 रुपया रुमाक मेवताली ती आयज 500 रुपयाचेर पावल्या. नंबर ऑफ रूम्स इन्क्रीज जाल्या इन द कोस्टल बेल्ट, नंबर ऑफ रेस्टॉरंट्सूय इन्क्रीज जाली. जे कोण थोडे जाण भाड्याक बसून दिताले तेंच्यांनी ते कोण घेवपी आहले पळय ते गोंया भायले लोक, वेदर इट आर फ्रॉम कर्नाटका, महाराष्ट्रा ऑर सम अदर प्लेस, तेणी घेवन 6 म्हयन्यांनी सोडून पावले. गिरायक व्हडलेशें जायना म्हणून. आनी तितून हे टॅक्स रिवायज जावचे न्हू म्हणून आमी रिक्वेस्ट घातला सरपंचाक. फाल्यां ग्रामसभा आहा पण दीस इज द डिसिजन ऑफ द बॉडी. हे पंचायत बॉडी जी आसता, सरपंच आनी सगळे मेंबर हे तेंचे आसता डिसिजन की वाडोवचे वो न्हू. आनी वाडोयत जाल्यार तेंकां हे नोटिफिकेशनाचेर वयचें पडटा. आनी दीस नोटिफिकेशन क्लियरली सेज दॅट यू इन्क्रीज 40 रुपीज पर स्क्वेअर मिटर. आतां कोणें घर बांदलें जाल्यार 40 रुपया पर स्क्वेअर मिटर. सो घर 100 मिटराचे उणें बांदना, 120 मिटर कोण 150 मिटर बांदता. सो तेका डायरेक्ट टॅक्स लागू जातलो 40 रुपया पर मिटराचेर. आनी 200 मिटराचें घर आहा जाल्यार तेका डायरेक्ट 8,000 रुपया हाऊस टॅक्स म्हणून एवरी इयर फारीक करपाचें पडटलें. आनी प्लस 1-2 रुपया गार्बेज आसतलें. म्हणजे 10,000 रुपया वर्साक खूब जाता. सरपंच will agree and will understand the difficulties of all the locals who will face this problem of increase in tax. You just cannot increase of one person and decrease of the other person. Somebody will go to court. So if it is being implemented, it will have to be implemented for everyone. I have already spoken to him and I think Kalangut villages
we'll wait for tomorrow's decision of Gram Sabha. Gram Sabha decision is not binding on this circular. It is the Panchayat body who has to take a call whether they want to increase or no. Gram Sabha cannot decide. Gram Sabha lok सांगतलो. Gram Sabha is there only. We respect the Gram Sabha. Lok सांगतलो आमका नाका म्हणून. But Panchayat body is final and supreme to decide whether to increase this or not. आणि हे अनेक increase of burden on the local population should not be there. खूप त्रास चालले हा. हे गेल्या 1.5 वर्षाक आम्ही पळयला खूप त्रास चालले हा. आमच्या लोकलाक बिझनेस कमी जायत गेल्लो हा. बिझनेसीस वाडले. दुसरे स्टेटीतले लोक येवन हिंगा धंदो करूंक सोदता आणि ते येता आणि पयलीं पयशे दाखयता आणि मागीर 6 म्हयन्यांनी पाव मारता आणि तितून तुका आनीक लुकसाण करून वयता. ते खंयचेच टॅक्स भरिना. जीएसटी वाले येता आणि आमच्या लोकलाक सोदता. अरे ते तुवें तुजे बिझनेस आहा पळय ते इतले जाले आनी तुवें टॅक्स भरूंक ना म्हणटा. सो ते लोकलाक सांगता जीएसटी वाले टॅक्स भरूंक ना. मागीर दुसरे एक्सायज म्हणटा आपले लायसन भरूंक ना तूं भर. 8-9 म्हयने चलयता आनी धांव मारता. अशें म्हाका दिसता आमी लोकलांनी पळोवपाची गरज आहा की आमी आमचो धंदो काडून कोणाच्या हातीन दिवप ना. आमी पयलो आमचे लोकल हिंगासर आमच्या ऑफिसान येवन मागीर अक्षरशः रडटा की आमचे रेंट भरूंक ना म्हणून. भाडें जें आहा तें भरूंक ना म्हणून. अशे प्रॉब्लेम जाल्ले आहा आमच्या ह्या कोस्टल बेल्टाक. रायट फ्रॉम मांद्रे टील काणकोण हे प्रॉब्लेम चालूच आहा. आणि हे स्पेशली टॅक्स जे इतले डिपार्टमेंटाचे आहा म्हणजे टॅक्स म्हणजे ते रिन्युअल फीज ही एक जावची हे माझे फुडले मागणे आसतले. एक जावपाची गरज आहा. पर्सन शूड नॉट गो इन 10 ऑफिसीस. वॉट एवर इज द कॅल्क्युलेशन फायनली इट गोज इन वन ट्रेजरी. सी हांव कितें सांगूंक सोदता चीफ मिनिस्टराक की तुजे एक्सायजाचे पयशे, फूड अँड ड्रग्साचे पयशे, तुजे वॅटाचे पयशे, तुजे आनी कसले पयशे एक ट्रेजरीनूच वयता न्हू. तूं कॅल्क्युलेट कर न्हू सगळे आनी एकूच ट्रेजरीन भर न्हू. एकूच चलान तेका धाड. इफ इट इज ऑन द नेम ऑफ मायकल लोबो यू सेंड द चलान टू मायकल लोबो. दिस इज ऑल युअर टॅक्सीस. दिस इज युअर बिझनेस. दिस इज युअर टॅक्स अँड पे इट न्हू ऑनलायन. थिंगा वचून त्रास करप ना. 10 फावटी 5th फ्लोराचेर चडप ना. हे हांव इतलें सांगूंक सोदता. रुपया पासून आहा कोणाच्या घरांचे आदली घरां 25 रुपया. तांकां 40 रुपया करी जाल्यार प्रॉब्लेम ना. ते काय म्हणचे ना. 25 आतां 40 भरतले 50 भरतले. यू कॅनॉट इम्प्लिमेंट दिस नोटिफिकेशन ऑन देम बिकॉज दे आर बिल्ड दोज इयर्स. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट तुवें वचोंक जायना. हांव म्हणना पंचायत सरपंचान खंयसरूच म्हणना अशें आपूण रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट वयतलो. पूण न्यू पासून इम्प्लिमेंट करतना आमचो लोकल लोक जेन्ना कितें बांदता एक धाकटुलें घर बांदता आपल्या खातीर बांदता, चेड्या खातीर बांदता, चेडवा खातीर बांदता. तेका जर तर 10,000 रुपया फारीक करचे पडले जाल्यार कशें जातलें. 200 मिटराचें घर कोणूय बांदता 200 स्क्वेअर मिटर. सो तेका टॅक्स पडटले 8,000 एज पर दीस नोटिफिकेशन. सो पंचायत बॉडी शूड डिसायड वॉट शूड बी द टॅक्स. तुम्ही तेका एक 1,500 घाला वर्साक प्रॉब्लेम ना. दोन्ही मेळोन 100 मिटर एक 1,500 घाला. विथ गार्बेज टॅक्स एक 2,000 घाला. 2,400 घाला. पण त्याचे वयर वचत जाल्यार मातशे लोकांक त्रास जातले. कित्याक तसो आदले भशेन बिझनेस ना. बिझनेस स्प्रेड जाल्लो आहा. आनी जे बिझनेस आमकां आदीं जाताले कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून म्हणजे लोकलाक ते आतां बिझनेस तशें जायना. आनी आमी म्हणटा ओके आमी काडून भाड्याक दिवया. तो म्हणून खंयचे मॅजीक करपाचो कोण भाड्याक घेता पळय तोय मॅजीक करिना. तो 8 म्हयन्यांनी सोडून पावता आनी तुका आनीक लुकसाणान घालता. तो खंयचेच टॅक्स भरिना. सगळे डिपार्टमेंट तुका सोदूंक येता. मागीर तेणे खंयचेच टॅक्स भरूंक ना म्हणटा. FSSI भरूंक ना म्हणटा. हे एक्सायज भरूंक ना म्हणटा. जीएसटी भरूंक ना म्हणटा. वॅट भरूंक ना म्हणटा. कांयच भरूंक ना तेणें. आनी ते कोणाचेर येता मागीर जो कोण ओनर ऑफ द रेस्टॉरंट कित्याक लायसन तेज्या नांवार आसता लोकलाच्या नांवार आनी तेका येता हें भरपाक. हे प्रॉब्लेम जाल्ले आहा. पंचायती कडेन हे ना म्हणून म्हणजे रेव्हेन्यू ना म्हणून. सो दीस इज ओन्ली त्यांनी एक रेट डिक्लेअर केला की इतले पासून तुम्ही चार्ज करूंक शकता तुमकां जर तर तुमचो रेव्हेन्यू वाडोवपाक जाय जाल्यार. सो बट इट शूड नॉट बी इम्प्लिमेंटेड एट द मोमेंट देर इज अ प्रॉब्लम. नोबडी हॅज गॉट मनी. सो जी कोणे जर पंचायतीक लेटर बरयला वाय यू आर नॉट गोईंग एज पर दीस सर्क्युलर ते खातीर ग्राम सभा काडल्याच तरी सरपंचान.
पण हांवें ताका सकाळी फोन मारून रिक्वेस्ट केला की यू डोंट गो टू इन्क्रीज द बॉडी पंचायत बॉडी शूड डिसाइड अमंग युअर सेल्फ अँड यू हॅव द पॉवर टू डिसाइड हाऊ मच यू वॉन्ट टू इन्क्रीज. एक नॉमिनल जे रेजिडेन्शियल आहा तुवें आधी चार्ज करतलो 30 रुपया ताका 50 कर, तशें काय ना. आहा जाल्यार रेव्हेन्यू डेफिसीट ना. करपाची गरज आहा पंचायतीन, तो बिझनेस इन फुल स्विंग बरो चलता. ना तशें यू कॅनॉट पिक अँड चूज. देर इज नो पिक अँड चूज इन दिस इज अ सर्क्युलर फॉर ऑल वेदर यू आर. ते फुडें येतले सांगपाक ना हे आतां पंचायत बॉडीन डिसायड करूंक जाय कितें ते इन्क्रीज करूंक सोदता पळय. बट आय एम ओनली सेईंग डोंट बर्डन आवर लोकल पीपल, बिकॉज हांवें आतां तुमकां सांगलां की कितले सोदेर आमकां टॅक्स भरूंक जाय पळय तो इन्कम टॅक्स इज लास्ट. धंदेकार जो आहा ताका 33% or 30% इन्कम टॅक्स तुवें लास्टाक भरूंक जाय, जे तुजे कडेन बँकेन सगळ्यांचो सॅलरी फारीक केली, GST फारीक केले, मागीर FSSI लायसन, एक्सायज, वॅट आनी बाकीची सगळी लायसनां जितकी आहा पळय ती, म्हणजे डिपार्टमेंट जितके सरकाराचे आहा धंदो चलोवपाक ती सगळी लायसनां फारीक केल्या काय 30% टू टॅक्स फारीक कर. म्हणजे